ठीक आहे. आता मेशिंग बघणार आहोत आपण. हा बेसिकली हा जो व्हिडिओ आहे हा हायपरमेश साठी बनवलेला आहे. ओके. यामध्ये ते सगळ्यात पहिलं हे टॉपिक्स दिलेले आहेत. ओके. मेशिंग का कॅरी करायचे, जसे मेशिंगचे टाइप्स काय आहेत, ओके, 3D मेशिंग वर काय राहतं, क्वालिटी चेक्स काय राहतात, ओके, मटेरियल कुठले वगैरे आपण प्रॉपर्टीज डिफाइन करतो. ओके. ते सगळे पहिले इंडेक्स दिलेला. त्यानंतर मग सगळ्यात पहिला टॉपिक बघू मेशिंग. सगळ्यात पहले मेशिंग काय असतं. अभी ये पार्ट देखो. okay. ये जो पार्ट है वो डिवाइड किया है अलग अलग स्मॉल स्मॉल एलिमेंट्स में. okay. तो इसको मेशिंग बोलते हैं. okay. सगळ्यात पहिलं, why do we carry out meshing? Okay. The basic idea of FEA is to make calculations at only limited finite number of points and then interpolate the results for the entire domain, okay, surface or volume. Any continuous object has infinite degrees of freedom and it is not possible to solve the problem in this format. Okay. Finite element method reduces the degree of freedom from infinite to finite with the help of discretization or meshing. Okay. मतलब हम FEA में क्या करते हैं, बहुत सारे कंसिडर करो ये पार्ट है. ओके. आता या पार्ट मध्ये खूप सारे एलिमेंट्स आहेत, बरोबर. समजा एवढाच जर का कन्सिडर केलं तर याच्यामध्ये खूप सारे एलिमेंट्स आहेत, इन्फायनाइट नंबर ऑफ पॉइंट्स आहेत. ओके. प्रत्येक पॉइंटची डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे, समजा 6 पकडले आपण. ओके. XYZ मध्ये ट्रान्सलेशन, XYZ मध्ये रोटेशन, तर नंबर ऑफ इक्वेशन्स याचे इन्फायनाइट झाले. ओके. पण तेच जर का मी तोच पार्ट डिवाइड केला एलिमेंट्स मध्ये. ओके. आणि त्यानंतर मग आता इथे जर का बघितलं नंबर ऑफ नोड्स किती तिथे 8 नोड्स, म्हणजे हा एक पॉइंट 2 3 4 5 6 7 8 असे 8 नोड्स झाले. प्रत्येकाची डिग्री ऑफ फ्रीडम 6 झाले. तर टोटल इक्वेशन्स किती होते सॉल्व्ह करण्यासाठी 48 झाले. ओके. ते इन्फायनाइट नंबर ऑफ एलिमेंट्स आपण फायनाइट मध्ये कन्वर्ट केले. ओके. त्याच्यानंतर मग त्या एलिमेंट वरती आपण ॲनालिसिस करतोय. ओके. त्याच्यावरती रिझल्ट्स आपण इंटरपोलेट करतोय. ओके. ते जी प्रोसिजर आहे इन्फायनाइट टू फायनाइट एलिमेंट वरती ॲनालिसिस, त्यामुळे त्या प्रोसिजरला नाव पडलं फायनाइट एलिमेंट ॲनालिसिस. ओके. फायनाइट एलिमेंट मेथड रिड्यूसेस द डिग्री ऑफ फ्रीडम फ्रॉम इन्फायनाइट टू फायनाइट. ओके. विथ द हेल्प ऑफ मेशिंग. ओके. आता एलिमेंट्सचे वेगवेगळे टाइप्स आहेत. टाइप्स ऑफ एलिमेंट्स 1D एलिमेंट, 2D एलिमेंट, 3D आणि अदर. ओके. तर 1D मध्ये काय असणार ते बघू. एक्सची जी डायरेक्शन आहे, ओके, एक्स डायरेक्शन म्हणजे डिस्टन्स असणार आहे ते जास्त असेल कम्पेअर टू वाय अँड झेड डायरेक्शन. ओके. वन ऑफ द डायमेन्शन्स इज व्हेरी लार्ज इन कंपॅरिझन टू द अदर टू. ओके. एलिमेंट शेप लाईन, लाईन जर का कन्सिडर केली, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली, ओके, तर त्याचा क्रॉस सेक्शन जो आहे वाय आणि झेड तो छोटा असतो. ओके. ॲडिशनल डेटा काय लागणार आहे फ्रॉम युजर, रिमेनिंग 2 डायमेन्शन्स विच इज एरिया अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ओके. त्याचा क्रॉस सेक्शन सर्क्युलर असेल, रेक्टँगुलर असेल. ओके. रिअल लाईफ एक्झाम्पल्स काय आहेत, रॉड बार वगैरे असेल, बीम पाईप. ओके. प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स मध्ये अजून दिलं त्यांनी शाफ्ट्स, बीम, पिन, ओके, पिन जॉईंट्स, कनेक्शन एलिमेंट्स, हे सगळे प्रॅक्टिकल एक्झाम्पल. 2D मध्ये काय असणार आहे, 2 ऑफ द डायमेन्शन्स आर व्हेरी लार्ज कंपॅरिझन टू द थर्ड वन. ओके. शेप कुठला असेल, क्वाड आणि ट्राय. ओके. ॲडिशनल डेटा काय लागतो, तर थिकनेस लागणार. ओके. थिन शेल मेम्ब्रेन, प्लेन स्ट्रेस, प्लेन स्ट्रेन, ओके, सिमेट्रिक सॉलिड. ओके. शीट मेटल सिंपल एक्झाम्पल असतं. हे जे आहे हे आपलं सीपीयूचं केसिंग. ओके. हे आपलं 2Dचं एक्झाम्पल झालं. ओके. त्यानंतर मग 3D मध्ये काय असणार आहे, ऑल डायमेन्शन्स आर कम्पेरेबल. ओके. एलिमेंटचा शेप कसा असेल 3D मध्ये, मेशिंग मध्ये टेट्रा, पेंटा, हेक्सा, पिरामिड. ओके. ॲडिशनल डेटा काय लागणार आहे का, नन. ओके. एलिमेंट टाइप सॉलिड. प्रॅक्टिकल एक्झाम्पल केसिंग, इंजिन ब्लॉक, क्रँकशाफ्ट, पिस्टन वगैरे सगळे प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स आहेत. ओके. त्यानंतर मग मास, अदर मध्ये काय येतं, मास, स्प्रिंग, डॅम्पर, गॅप, रिजिड आणि वेल्डमेट. आता 2D एलिमेंट त्यांनी जरा डिटेल मध्ये सांगितलेलं आहे. यूज व्हेन 2 ऑफ द डायमेन्शन्स आर व्हेरी लार्ज इन कंपॅरिझन टू द थर्ड वन.
2D meshing is carried out on mid surface of the part. तुम्ही तो एक प्रोजेक्ट केला होता इंडस्ट्रीचा, त्याच्यामध्ये तुम्ही मिड सरफेस एक्स्ट्रॅक्ट केलं होतं. 2D elements are planar just like paper. By creating 2D elements, the software knows 2 of the 3 required dimensions. The third dimension thickness has to be provided by the user as an additional input data. तुम्ही त्याचा आता हा समजा पार्ट आहे, त्याचा आपण मिड सरफेस एक्स्ट्रॅक्ट करतो. मिड सरफेस एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर त्याला आपण थिकनेस देणार आहे 2 mm 3 mm जे काय असेल. Why is 2D meshing carried out on mid surface? मिड सरफेस वरती तुम्ही 2D meshing का कॅरी आउट करणार आहे? Mathematically, the element thickness specified by the user is assigned half on the element top and half on the bottom side. जे काय तुम्ही थिकनेस देणार ते हाफ वरती राहते, हाफ खालच्या साईडला राहते. Hence, in order to represent the geometry appropriately, it is necessary to extract the mid surface and then mesh on the mid surface. त्यामुळे आपण मिड सरफेस त्याचा एक्स्ट्रॅक्ट करणार, त्याच्या मिड सरफेस वरतीच मेशिंग करणार. प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स: शीट मेटल पार्ट्स, प्लास्टिक कंपोनेंट्स लाईक इन्स्ट्रुमेंटल पॅनल. इन्स्ट्रुमेंटल पॅनल म्हणजे काय? जो समोरचा गाडीतला डॅशबोर्ड असतो, ज्याच्यावरती सगळे टीव्ही हे आपलं स्टेअरिंग वगैरे माउंट असते. ओके, एसीचे वेंट वगैरे राहतात कारमध्ये, त्याला आपण इन्स्ट्रुमेंटल पॅनल म्हणतो. In general, 2D meshing is used for parts having width thickness ratio less than 20. Okay, आणि त्याची width समजा 20 असेल, ओके, थिकनेस समजा 1 mm असेल, तर 20/1 काय होतं किंवा 21 असेल थिकनेस. लेंथ समजा त्याची, आता हा समजा 20 ची लेंथ आहे आणि थिकनेस समजा इथे 0.5 असेल, तर रेशो आला 40चा, तर तो काय झाला 2D मध्ये तुम्ही कन्सिडर करू शकता. Limitations of mid surface and 2D meshing. आता त्याचे डिसएडवांटेजेस काय आहेत? 2D meshing would lead to higher approximation if used for variable part thickness. आता जे शीट पार्ट असतील प्लास्टिकचे वगैरे पार्ट्स, त्याची जर का थिकनेस काय ठिकाणी वेगवेगळी असेल, ओके, एका ठिकाणी समजा 2 mm असेल, एका साईडला एकाच तिथूनच समजा त्याची वाढत गेली 4 mm पर्यंत गेली, तर तिथे तुम्हाला मिड सरफेस एक्स्ट्रॅक्ट करता येणार नाही, व्हेरिएबल असेल तर. Surfaces are not planar and have different features on two sides. Okay, प्लास्टिकचे कंपोनेंट्स वगैरे राहतात, एका साईडला दुसरा सरफेस काहीतरी बॉसेस वगैरे राहतील, दुसऱ्या साईडला वेगळं असू शकतं, तर तिथे पण तुम्हाला मिड सरफेस एक्स्ट्रॅक्ट करता येणार नाही. त्यानंतर मग 3D एलिमेंट. इट इज यूज वेन 3 डायमेन्शन्स आर कंपेरेबल. ओके, 3 डायमेन्शन्स आपण कम्पेअर करू शकतो, 100, 250. ओके, आता ह्याचा रेशो तुम्हाला एकदम कमी भेटून जाईल. मागाचा रेशो किती होता? 20चा होता. एक्झाम्पल जे दाखवलेलं इथे ट्रॅक्टर कंपोनेंट. बेस्ड ऑन टाइप्स ऑफ एनालिसिस, 3D एलिमेंटचं कुठे काय कसं वापरलं ते आता बघितलं. टाइप्स ऑफ एनालिसिस जे असणार आहे त्याच्यावरती पण डिपेंड राहतं. स्ट्रक्चरल अँड फटिग एनालिसिस. ओके, क्वाड हेक्सा एलिमेंट्स आर प्रिफर्ड ओव्हर ट्रायस, टेट्राज अँड पेंटाज. ओके, म्हणजे आपण जे स्ट्रक्चरल एनालिसिस केलं होतं तेव्हा आपण काय केलं होतं? हेक्सागोन घेत होतो. ओके, ट्राया म्हणजे ट्रायंग्युलर शेप जे होते ते आपण घेत नव्हतो. ओके, पेंटावर. क्रॅश अँड नॉन लिनियर एनालिसिस, त्यामध्ये त्याचे एक्झाम्पल्स आहेत, त्याच्यामध्ये कारची क्रॅश टेस्ट पण दिलेली आहे. ओके, मग तिथे आपण टेट्राहेड्रॉन घेतो. Priority to mesh flow lines and brick elements or tetrahedron. Triangular tetra घेऊ शकता. Mode flow analysis, triangular elements are preferred over quadrilateral. Okay. Dynamic analysis, when the geometry is borderline between the classification of 2D and 3D geometry, 2D shell elements are preferred over 3D. This is because shell elements being less stiffer captures the mode shape accurately and fewer number of nodes and elements. Okay, म्हणजे जेव्हा तुम्ही मोशन एनालिसिस वगैरे करता तेव्हा तिथे तुम्हाला कशावरती कंपेअर करायला लागतं? बॉर्डर लाईन वरती करायला लागतं. ओके, 2D शेल एलिमेंट्स आर प्रिफर्ड ओव्हर 3D. त्यानंतर मेन इम्पॉर्टंट काय तर टाइम अलॉटेड फॉर द प्रोजेक्ट. आता तुम्ही आतापर्यंत जे 1-2 प्रोजेक्ट्स वरती काम केलं होतं एमएससीच्या, त्याच्यामध्ये मेन इम्पॉर्टंट काय होता? टाइम होता. ओके, तुम्हाला माहिती नसतो किती
टाइम लागणार आहे मेशिंगसाठी वगैरे, किती पार्ट्स आतमध्ये असतात वगैरे. ओके, प्रत्येक पार्टला जरी कम्पेअर केले तरी त्याच्यामध्ये वाढत पण जाऊ शकतो. ओके, when time is not a constraint, the appropriate selection of elements, mesh flow lines and good mesh quality is recommended. ओके, टाइम तुमच्याकडे असेल तर तुम्ही काय करू शकता, चांगल्या क्वालिटीचं मेशिंग करू शकता. ओके, जास्त टाइम तुम्ही देऊ शकता. ओके, sometimes due to very tight deadline the analyst is forced to submit the report quickly. ओके, टाईट जर का टाइम तुमच्याकडे कमी असेल तर तुम्ही काय करणार, त्याचं मेशिंग जास्त तुम्ही मेशिंगवरती फोकस नाही करणार. ओके, ऑटोमॅटिक or batch meshing tools could be used instead of time consuming but structure and good quality providing methods. मी डायरेक्टली काय करणार, बॅच मेशिंग करणार. एकाच वेळेस 2-2, 3-3 पार्ट वगैरे घ्याल. ओके, आणि त्याच्यावरती मेशिंग करा. फॉर 3D meshing tetras are preferred over hexas. If the assembly of several components are involved, then only the critical parts are meshed appropriately. Okay, जिथे मेशिंग जिथे फाईन म्हणजे जिथे आपल्याकडे क्रिटिकल पार्ट्स वगैरे असेल, जिथे स्ट्रेसेस जास्त येऊ शकतात. ओके, तिथे आपण काय करतो, फाईन मेशिंग करतो. अदर पार्ट्स आर either coarse mesh or represented approximately by 1D beam spring concentrated mass etc. Okay, बाकीच्या ठिकाणी आम्ही कोर्स मेशिंग करू शकतो. Can we solve same problem using 1D, 2D element, 2D and 3D element? Okay, आता काही एक्झाम्पल्स तुम्ही डायरेक्टली तिन्ही मेथडने सॉल्व करू शकता. Okay, is it not possible to use 3D elements for long cylinder beams? 1D geometry for sheet metal parts, 2D geometry for representing big casting parts. Okay, the same geometry could be modeled using 1D, 2D, 3D element. What matters is the number of elements and nodes. Okay, the accuracy of the result and the time consumed in the analysis. Okay, आता example एक आहे. Okay, तीनही मेथड ने एकदा सॉल्व करून बघा. Okay, consider a cantilever beam with the dimensions of 250 by 20 by 5 that is subjected to a load of 35 Newton. Okay, एक पहिल्या याच्यामध्ये काय बनवा, एक लाईन फक्त बनवा. ओके, त्याला क्रॉस सेक्शन द्या 20 by 5 चा, लेंथ त्याची असेल 250 ची. ओके, आणि एका साईडला लोड अप्लाय करा 35 न्यूटनचा. ओके, दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय सॉल्व करा, तर फक्त 20 बाय म्हणजे हे 20 आणि हे 250 ची लेंथ आहे. ओके, एक सरफेस क्रिएट करायचा, त्या सरफेसवरती त्याला थिकनेस द्यायची 5 mm ची, एका साईडला लोड अप्लाय करायचा 35 न्यूटनचा. ओके, त्यानंतर तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही 20 by 5 चा रेक्टँगल काढायचा, त्याला एक्सट्रूड करायचं 250 ने. ओके, आणि सेम प्रॉब्लेम सॉल्व करायचा. एका साईडला तुम्ही काय कराल, फिक्स सपोर्ट द्याल, एका साईडला लोड अप्लाय करायचं. ओके, त्याचे इथे रिझल्ट आलेले. ओके, 1D मध्ये किती आलेलं आहे, 105 आलेलं आहे. 2D मध्ये 103 चा आलेलं आहे. 3D एलिमेंट मध्ये 104 आलेलं आहे. ओके, आणि ते स्ट्रेसेस डिस्प्लेसमेंट पण आले. ओके, तर तुम्हाला रिझल्ट्स मध्ये एवढा काय डिफरन्स भेटणार नाही. ओके, 10 to 15% डिव्हिएशन चालतं आपल्याला. न्यूमेरिकली किती आलेलं आहे, 105 आलेलं आहे. ओके, नंबर ऑफ नोड्स इथे नंबर ऑफ एलिमेंट्स पण काउंट दाखवलेलं आहे. आता मेन इम्पॉर्टंट काय, तुम्ही जेव्हा 3D मेशिंग करताय समजा, ओके, किंवा 2D मेशिंग करताय, तर तिथे नोड्स असणार आहेत. ओके, नोड्स असतील, एलिमेंट्स असतील. तर तुम्ही समजा एक 5 mm चं जर का याच्यात कन्सिडर केलं, ओके, तर ही जी 5 mm ची थिकनेस आहे, त्याच्यामध्ये एका थिकनेस मध्ये एकच पार्ट बसेल. तुम्ही समजा 2.5 mm थिकनेस घेतली, सॉलिडची लेंथ घेतली, एलिमेंटची लेंथ, तर तिथे 2 पार्ट बसेल. बरोबर, ते एलिमेंटची साईज वाढणार आहे तिथे. ओके, आधी समजा 100 असेल तर सेकंड टाइम 200 असणार. कळतंय, तुम्ही समजा 1 mm घेतली तर 5 एलिमेंट एका ठिकाणी बसेल. आधी समजा 100 असेल तर तुम्हाला नेक्स्ट टाइम 500 वर लागते. ओके, मग ती एलिमेंटची लेंथ कशावरती डिसाइड होते, तर ते आता बघणार. Based on previous experience with similar type of problem, successful correlation with the experimental result. Okay, आधीचे एक्सपिरियन्स जसं जसं तुम्हाला एक्सपिरियन्स येत जाईल तसं तुम्हाला कळत जातं की किती तुम्हाला साईज घ्यायची एलिमेंटची. ओके, त्यानंतर मग टाइप्स ऑफ एनालिसिस. Linear static analysis could be easily carried out quickly with large number of nodes and elements.
but crash, non-linear CFD or dynamic analysis takes lot of time. ओके, CFD साठी सगळ्यात जास्त टाइम लागतो, डायनॅमिक साठी पण टाइम लागतो. ओके, क्रॅश अनालिसिस म्हणजे कार वगैरे, कारची क्रॅश टेस्ट वगैरे करतो तेव्हा पण आपल्याला जास्त टाइम लागतो. ओके, कीपिंग कंट्रोल ऑन द नंबर ऑफ नोड्स अँड एलिमेंट्स इज नेसेसरी. 1,00,000च्याहून जास्त एलिमेंट पण आले नाही पाहिजे वगैरे, तर ते पण आपण बघितलं होतं. त्यानंतर मग मेन इम्पॉर्टंट काय, हार्डवेअरचं कॉन्फिगरेशन. ओके, आणि ग्राफिक कार्ड कॅपॅसिटी ऑफ द अवेलेबल कम्प्युटर. An experienced engineer knows the limit of the nodes that can be satisfactorily handled with given hardware configuration. Okay, तुमचं PCचं configuration. Suppose you are part of newly formed CAE group. Okay, no clear guidelines are available and there is no experienced person in the group. Okay, जर का नवीन तुम्ही टीम जॉईन केली, तिथे कोणी एक्सपिरियन्स पर्सन नसेल, ज्याला 10-15 वर्षाचा एक्सपिरियन्स पण नसेल, 1-2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल, तर तेव्हा काय करावं लागेल ते बघा, आणि नंतर मग जसं जसं एक्सपिरियन्स येईल तसं काय करावं लागतं ते तुम्हाला ऑटोमॅटिकली आयडिया येईल. ओके, इन द फर्स्ट रन ॲक्सेप्ट द डिफॉल्ट एलिमेंट लेन. ओके, मेश विथ बेसिक रूल्स. आधीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जस्ट मेशिंग करून घ्या, जनरेट मेशवरती क्लिक करायचं. ओके, जे काय बाउंड्री कंडिशन्स असतील ते अप्लाय करायचे. देन रन द ॲनालिसिस अँड ऑब्झर्व द हाय स्ट्रेस रिजन्स. ओके, कुठे स्ट्रेसेस जास्त आले हे बघितलं जातं. रिमेश द लोकलाइज एरियाज ऑफ हाय स्ट्रेस. जिथे जास्त स्ट्रेसेस आलेले आहेत तिथे तुम्ही काय करणार, रिमेश म्हणजे काय करणार, तिथे फाईन मेशिंग करणार. ओके, विथ स्मॉलर नंबर ऑफ एलिमेंट लेंथ. ओके, अँड सॉल्व अगेन. कम्पेअर द डिफरन्स इन द ओरिजिनल अँड द न्यू रिझल्ट. आधीचे रिझल्ट काय आले होते आणि नंतरच्या रिझल्टमध्ये कम्पॅरिझन करणार. कंटिन्यू द प्रोसेस अंटिल कॉन्व्हर्जन्स इज अचीव्ड. 5 to 10% डिफरन्स इन द स्ट्रेन एनर्जी upon maximum stress value. Okay, how to start meshing. आता मेशिंग काय डायरेक्टली पण लगेच कधी कधी स्टार्ट नाही करायचं. ओके, स्पेंड अ सफिशियंट अमाऊंट ऑफ टाइम स्टडिंग द जॉमेट्री. ओके, कधी जेव्हा जॉमेट्री येते तर डायरेक्टली लगेच स्टार्ट नाही करायचं, पहिल्या त्याच्यात पूर्ण जॉमेट्री समजून घ्यायची. ओके, त्या दिवशी तुम्ही जेव्हा पण आता पार्ट डिझाईनमध्ये पार्ट्स बनवता, ओके, पहिला ती पार्ट काय करता, रीड करता, ड्रॉइंग पूर्ण रीड करून घेता, आणि त्यानंतर मग तुम्ही जे काय कुठल्या प्रोसिजरने फॉलो करायचं आहे वगैरे, तुम्ही एक्सट्रूड वापरणार आहे, रिव्हॉल्व वापरणार आहे, स्वीप वापरणार आहे, मल्टीसेक्शन वापरणार आहे, हे सगळं बघून तुम्ही काम चालू करता. ओके, सेम ANSYS मध्ये पण तशीच प्रोसिजर होते. कॉमन ऑब्झर्वेशन इज दॅट सी इंजिनियर स्टार्ट्स मेशिंग इमिजिएटली विदाउट प्रॉपरली अंडरस्टँडिंग द जिओमेट्री अँड पेइंग अटेन्शन टू ऑल ऑफ द रिक्वायरमेंट्स अँड इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइडेड. ओके, आता त्याचं प्रत्येकाचं एक रिपोर्ट येतो. ओके, रिपोर्टमध्ये सगळं मेन्शन असतं की कुठे काय तुम्हाला स्ट्रेसेस बघायचे आहेत वगैरे. ओके, कुठले पार्ट कॉम्प्लिकेटेड असणार आहे. ओके, तर त्या रिपोर्ट बघूनच डायरेक्टली काय करतात, डायरेक्ट काय काय स्टार्ट करतात. ओके, तसं न करता तुम्हाला काय करायचं आहे, ऑब्झर्विंग द जॉमेट्री सेव्हरल टाइम्स अँड थिंकिंग अबाउट फ्रॉम ऑल अँगल्स, इट इज स्ट्रॉंगली रिकमेंडेड. ओके, मेंटल व्हिज्युअलायझेशन ऑफ द स्टेप्स इज द फर्स्ट स्टेप इन द राईट डायरेक्शन ऑफ क्रिएटिंग गुड मशीन. ओके, तुम्हाला आधीच व्हिज्युअलाइज करायला लागणार आहे. ओके, मेंटली व्हिज्युअलाइज करायला लागणार की काय स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे. टाइम एस्टिमेशन. Nowadays the trend is toward the client or boss specifying the estimated time for a given job to the service provider or subordinate. Okay, बॉस एक टाइम सांगून देतो तुम्हाला की लवकरात लवकर तुम्हाला या टाइम मध्ये तुम्हाला डेडलाईन असते की कंप्लीट करायचं. Sometimes it is decided based on mutual understanding. Okay, क्लायंट सोबत आणि बॉस आणि प्रॉपर आधी टाइम एस्टिमेशन काढलं जातं की किती टाइम वगैरे लागणार आहे. टाइम एस्टिमेशन इज व्हेरी रिलेटिव्ह अँड वन कॅन फाइंड अ लॉट ऑफ डिफरन्सेस इन एस्टिमेशन बाय डिफरंट इंजिनियर ॲज मच ॲज 2 to 3 times. ओके, आता तुम्ही फ्रेशर आहात. ओके, तुम्हाला समजा एक मोठा प्रोजेक्ट दिला, जशी SPMचे वगैरे असतात त्या दिवशी, तर त्याच्यामध्ये तुम्ही समजा त्याला टाइम सांगितला, त्या दिवशी तसं टाइम एस्टिमेशन काढलं त्या बॉटल फिलिंग मशीनसाठी. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्ही साधारण 110 तासाचं टायमिंग सांगितलं. ओके, तुम्ही त्याच्यानंतर परत अजून ॲनालिसिस केलं. ओके, तर त्या ह्याच्यामध्ये कसं होतं, काय काय डेटा वगैरे जो आपल्याकडे नाही आहे वगैरे, तर त्याच्यासाठी मार्केट सर्वे वगैरे करणं वगैरे, तर अजून टाइम लागत होता काय. ओके, तर टोटल तो प्रोजेक्टचं 150 तासाचं ड्युरेशन त्याचं हे केलेलं.
तुम्ही काहीतरी 80 दाखवलं होतं ना, तुम्ही जवळजवळ 150 तासांचं केलं, म्हणजे 20 डेजचा तो प्रोजेक्ट केलेला. मग काय काय जण जास्त पण टाइम सांगतील, काय काय जण कमी पण सांगतील. कमी टाइम समजा सांगितला ओके, आणि जास्त टाइम लागला तर मग आपलं जे कोटेशन असणार आहे ते पूर्ण हे होऊन जाईल, म्हणजे जे काय असणार एस्टिमेशन दिलं टाइम कॉस्टचं ओके, ते कमी जास्त होऊ शकतं ओके. त्यामुळे usually a less experienced person will estimate more time okay. Also if someone is handling the job for the first time, then she will require more time okay. If similar kind of jobs are given to the same engineer again and again, the machine time could reduce drastically okay. त्यानंतर मग जॉमेट्री चेक वगैरे केले जातात. Generally CAD data is provided in IGS format. Geometry cleanup is an integral part of the machine activity. C engineer should at least have the basic knowledge of CAD okay. Before starting the job, the geometry should be carefully checked for free edges, scar lines, duplicate surfaces, small fillets, small holes, widths, intersection of parts. आपण हे geometry cleanup मध्ये बघितलं होतं okay. स्मॉल फिलेट्स होल्स वगैरे जे होते ते आपण सप्रेस वगैरे डिलीट वगैरे केले होते.